ओके. नमस्कार अँड गुड आफ्टरनून. एम आय लाऊड अँड क्लिअर? जर माझा आवाज क्लिअर असेल तर कृपया करून वाय म्हणून टाईप करा चॅट बॉक्समध्ये. थोडं इंटरॅक्टिव्ह सेशन करू आपण. इंटरॅक्टिव्ह केल्यामध्ये मजा वेगळी येते आणि एक मला तुमची इन्व्हॉल्वमेंट पण खूप लागणार आहे. येस, व्हेरी गुड. वैभव येस, अक्षय खुरे येस, के मयुरेश येस, आकाश भारती मॅडम येस. वाव वाव वाव, जबरदस्त रिस्पॉन्स, जबरदस्त फीडबॅक, ॲब्सोल्युटली इम्प्रेस. खूप इंटरॅक्टिव्ह क्राऊड आहे, 25+ क्राऊड आहे. सर्वप्रथम मी सगळ्यांचं सक्सेस बूस्ट सचिन चोगले मनापासून वेबिनार नंबर 3 मध्ये स्वागत करत आहे. अशा प्रकारचे उत्साही क्राऊड असतो तर आम्हा लोकांना पण एक मजा येते घ्यायला आणि एक मोटिवेशन मिळतं, जेणेकरून आमची फुल एनर्जी मी लावू शकतो आणि पुढे जाऊ शकतो. कारण माझ्या अनुभवानुसार गेले 30 वर्ष फक्त इंटरॅक्टिव्ह सेशन घेण्यातच गेलेले आहे आणि जेवढा रिस्पॉन्स आणि फीडबॅक मला समोरचा क्राऊड देतोय तर मला घ्यायलाही मजा येते आणि त्याला एक वेगळ्या उंचीला घेऊन जायला एक मस्त मजा येते. मी एक उदाहरण द्यावं असं वाटतं मला. गेले 25-30 वर्षामध्ये अनेक लोकांना मी हँडल केल्यामुळे एक अनुभव शेअर करतो आणि मग पुढे जातो की इंग्लिश शिकणं का गरजेचं आहे. मला आठवते एक 20 वर्षापूर्वी मी बदलापूरला नवीनच गेलो होतो आणि हार्डली माझ्याकडे 4 ते 5 जण होते ऑफलाईनला. त्यातले एक जण जो बडे बापचा मुलगा होता, मला साधारणपणे एक 6:30-7च्या सुमारे संध्याकाळी एका ठिकाणी घेऊन गेला. मला म्हणाला, सर चला आपण एका ठिकाणी जाऊ. मी त्याला विचारलं कुठे जायचं? मला एवढे विचारू नका प्रश्न, चला बरोबर. आणि त्याच्याबरोबर मी गेलो. एक अशी पॉश बिल्डिंग होती तिकडे, सगळी कमर्शियल बिल्डिंग होती. आणि जेव्हा मी त्या बिल्डिंगमध्ये एंटर केलं, त्याच्या पहिल्या मजल्यावरती तो मला एका डॉक्टरकडे घेऊन गेला. मला प्रश्न पडला, हा डॉक्टरकडे का घेऊन चालला माझ्याकडे? आणि ते पण डेंटिस्ट होते. मला प्रश्न पडला की मला दाताचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे, व्यवस्थित चावता येतं, सगळं येतं, मग हा मला डॉक्टरकडे का घेऊन चाललेला आहे? आणि वेटिंग रूममध्ये त्यांची जी डॉक्टरांची जी वेटिंग रूम असते तिथे बरेच पेशंट, 6:30-6:45 झाले होते संध्याकाळचे, बरेच पेशंट जमा झाले होते. मी थोडा कन्फ्यूज झालो की काय असं काय चाललंय कशामध्ये. तो डायरेक्ट मला डॉक्टरांच्या केबिनमध्ये घेऊन गेला आणि तिथे डॉक्टर थोडे बिझी होते. आणि जेव्हा डॉक्टरांनी मला बघितलं तर मला त्यांनी स्माईल केलं. ऑफकोर्स त्या डॉक्टरांनी पहिल्यांदा बघितलं होतं, पण माझ्याबरोबर जी व्यक्ती होती ती त्याच्या परिचय असल्यामुळे ते एकमेकांशी कम्युनिकेट करायला लागले. आणि एक 5 मिनिटात ते माझ्याशी बोलायला लागले. मला म्हणे, सगळे पेशंट थांबवले मी आणि मला तुमच्याशी अत्यंत महत्त्वाचं बोलायचं. मी थोडं कन्फ्यूज झालो, एक्झॅक्टली काय झालेलं आहे बाबा, की काय एक्झॅक्ट प्रॉब्लेम आहे, कारण मला काहीच माहीत नव्हतं काय चाललं. मला म्हणाले, तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची मला. म्हटलं बोला सर. आज मी गेले 10 वर्ष प्रॅक्टिस करतोय. माझी प्रॅक्टिस ही जोरात आहे, पण मला आत्ता मी जे प्रॅक्टिस करतोय त्याच्यावरती जायचं आहे. मला पुढचं शिक्षण घ्यायचं आहे आणि आत्ता जे मी बदलापूरला माझं क्लिनिक जे आहे त्याच्या पुढे जाऊन मला ठाण्याला किंवा मुंबई साईडला क्लिनिक उघडायचं आहे. पण सर काय प्रॉब्लेम एक्झॅक्टली? माझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम डॉक्टर म्हणत आहे की मला इंग्लिश बोलता येत नाही. एवढं क्वालिफिकेशन असून पण मला कॉन्फिडन्स नाही इंग्लिश बोलण्याचा. कारण माझी आता सध्या प्रॅक्टिस मराठी किंवा हिंदीमध्ये मी करतोय, पण जेव्हा मी वरच्या लेवलला जाईन तेव्हा मला इंग्लिश बोलण्याची सवय असणं गरजेचं आहे, म्हणून मला इंग्लिश शिकायचं आहे. आणि जेव्हा, कारण ह्या माझ्यासाठी नवीन अनुभव नव्हता, कारण असे डॉक्टर्स आमच्याकडे बरेच असतात की बरेच डॉक्टरांचा प्रॉब्लेम असतो इंग्लिश बोलण्याचा, कारण ते रायटिंग स्किलमध्ये चांगले असतात, पण कम्युनिकेशन स्किल्स हे खूप महत्त्वाचं इंग्लिशमध्ये असतं. कारण देवानी आपल्या सगळ्यात मोठी गिफ्ट दिली, वी कॅन कम्युनिकेट विथ द हेल्प ऑफ द वर्ड्स. आणि इंग्लिश अशी लँग्वेज आहे, जर तुम्ही चांगले प्रोफेशनल असाल, तुम्ही डॉक्टर असाल, इंजिनियर असाल, ॲडव्होकेट असाल, चार्टर्ड अकाउंटंट असाल आणि तुम्हाला इंग्लिश जर चांगलं कम्युनिकेट करता येत नाही तर डायरेक्टली और इनडायरेक्टली तुमचं इम्प्रेशन जे आहे ते सगळ्यांसमोर खूप वाईट होतं. त्यामुळे त्यांना इंग्लिश शिकवण्याची जबाबदारी माझ्याकडे आलेली आहे. लिटरली त्यांनी माझा हात पकडला आणि मला सांगितलं, कोणत्याही परिस्थितीमध्ये मला पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये मला इंग्लिश शिकायचं आहे. तर हा जो अनुभव असतो हा बरेच वेळा आम्हाला येत असतो, पण म्हणजे ह्याचा अर्थ एवढं क्वालिफिकेशन असून जर आपल्याला इंग्लिश बोलता येत नाही त्याचा अर्थ आहे की आपण कुठेतरी कमी पडतोय, हे लक्षात घेणं महत्त्वाचं असतं. बाकी सगळं त्या माणसाकडे होतं. आम्ही सुरुवात केली, त्या माणसांनी बऱ्यापैकी पिकअप केलं सगळं आणि सांगायला आनंद होतो. आज तो मोठा डॉक्टर नाही आहे, तर बेसिकली तो आहे आमदार. आता फक्त सिटीचं नाव विचारू नका मला,
कारण खूप मोठी हस्ती आहे एका साईडची आणि गेल्या 2 ते 3 टर्म्स आमदारकी गाजवत आहेत ते. आणि मला हे जे अनुभव येत असतात ते असं लक्षात येतं की इंग्लिश प्रॉपर सिस्टम नसल्यामुळे, प्रॉपर मेथड नसल्यामुळे जो प्रॉब्लेम होतो कम्युनिकेशनचा, तिथे आमचा रोल किती महत्त्वाचा असतो ते क्लिअरली अधोरेखित दिलं. या अनुभवांनी पुढे जातो मी. बरेच अनुभव येत असतात आणि इंग्लिश कच्चं असल्यामुळे ते त्यांच्या लाईफमध्ये किती प्रॉब्लेम फेस करतात, की इन्फिनिटी कॉम्प्लेक्स कशी निर्माण होते आणि कम्युनिकेशन स्किल्स डेव्हलप करण्यासाठी काय करावं लागतं हे सगळं आपण बघणार आहोत. पण त्याच्या अगोदर आपण एक 7 पॉईंट्स बघणार आहोत की इंग्लिश शिकणं का गरजेचं. ओके, 7 महत्त्वाचे पॉईंट्स आहेत की जर आपल्याला इंग्लिश चांगलं बोलता आलं आणि ह्या जर चांगलं आयडियाज नसलं तर आपण आपल्या लाईफमध्ये खूप वरती किंवा उंच लेवलला जाऊ शकतो. आपण हे पहिले 7 पॉईंट्स बघू. एक एक करत मी पॉईंट्स घेणार आहे. ते माझी अपेक्षा आहे की तुम्ही सगळ्यांनी आता जर 1 ते 31 प्लस आहेत कृपया करून शांतपणे ऐका. ओके, आपण एक वेगळं सेक्शन नंतर करणार आहोत. आय रिक्वेस्ट एव्हरीबडी टू पे फुल अटेन्शन. सगळे विचार सगळे ते बाजूला काढून टाका आणि पूर्ण फोकस आता पुढचे 1 तासामध्ये तुम्ही माझ्याबरोबर नॉट ओन्ली फिजिकली बट मेंटली पण आहात हे कमिट करा. आर यू रेडी फॉर दॅट? टाईप सी इन चॅट बॉक्स. तर तुम्ही माझ्याबरोबर आहात. सी म्हणजे कमिट असं टाईप करा. पटापट सी टाईप करा चॅट बॉक्समध्ये, जेणेकरून माझा प्रवास हा माझा सोपा जाईल. वा, मयुरेशचं सी आलं आहे, हर्षलचं सी आलं, वैभव नेक, आकाश खुरेचं सी आलेलं आहे. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. अक्षय, सविता खडके, वाव, SG, वा, विशाल, सुनील पवार, खूप भारती मॅडमचा आलाय, दर्शन, वा, जबरदस्त रिस्पॉन्स. अजून थोडा येऊ दे, मलाही जोश येऊ दे, कारण जर जोश आला, एनर्जी आलं तर घ्यायला एक वेगळी प्रकारची मजा असते. मी सुरू करतो एक 7 पैकी एक गोष्टी सुरू करतो. पहिला पॉइंट जो आहे माझा, इंग्लिश 53 देशामध्ये 53 कंट्रीजमध्ये ऑफिशियल लँग्वेज म्हणून ह्याला मान्यता आहे. I'll repeat, in 53 countries, English is considered as an official first language of that country. Imagine करा, 400 million people, 400 million people हे जगात फर्स्ट लँग्वेज म्हणून इंग्लिशकडे बघते. फर्स्ट लँग्वेज म्हणून. आज इमॅजिन करा, एवढ्या लोकांशी आपल्याला कनेक्ट करता येईल. सॉरी, स्लिप ऑफ टंग, अजून 0 ॲड करू. 4,000 करोड लोकांशी तुम्ही कनेक्ट करू शकता जर तुमचं इंग्लिश स्ट्रॉंग असेल. इमॅजिन करा, इंग्लिश नाल एवढ्या लोकांशी आपल्याला कनेक्ट करता येत नाही जर आपलं इंग्लिश कच्चं असं. म्हणजे किती आपण मागे पडू शकतो जर पण ही लँग्वेज आहे. तर 53 कंट्रीजमध्ये ऑफिशियल लँग्वेज इंग्लिश पकडली जाते फर्स्ट लँग्वेज म्हणून, आणि 400 करोड लोकांची आपल्याला कनेक्ट व्हायला सोपं जातं. दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे, इट्स अ सेकंड लार्जेस्ट लँग्वेज स्पोकन ऑल ओव्हर द ग्लोब. ग्लोब म्हणजे पूर्ण जग. इट्स अ सेकंड पॉईंट माझा असा आहे, इज द मोस्ट वाईडली लँग्वेज स्पोकन इन द वर्ल्ड. स्पॅनिश आणि चायनीज मेंडरीन हे किती लोकांना माहिती मला माहीत नाही. चायनीजची मेंडरीन लँग्वेज आणि स्पॅनिश लँग्वेज ही सगळ्यात जास्त मातृभाषा म्हणून कन्सिडर केली जाते. मातृभाषा म्हणून कन्सिडर केली जाते. पण तुमची कोणतेही नेटिव्ह लँग्वेज असू दे, कोणतेही नेटिव्ह लँग्वेज असेल, पण सेकंड जी लँग्वेज लोकांची इच्छा असते शिकण्याची ती म्हणजे इंग्लिश. खरं सांगा, तुम्ही आत्ता जे सगळे वेबिनारला अटेंड करतायत, तुम्हाला असं वाटत नाही की आपल्याला इंग्लिश फ्लुएंटली बोलता आलं पाहिजे? आपली जी मातृभाषा, मला माहिती आहे बरेच जण आहेत त्यांची मातृभाषा इंग्लिश डेफिनेटली नाही आहे, पण किती जणांना वाटतं की त्यांना इंग्लिश फ्लुएंटली बोलता आलं पाहिजे आणि सेकंड नेटिव्ह लँग्वेज आपण पकडतो. जरा कृपया करून टाईप करा, ME मी म्हणून टाईप करा. ME मी म्हणून टाईप करा की मला इंग्लिशमध्ये खूप सुंदर फ्लुएंट इंग्लिश बोलायचं. जसं मी आत्ता मराठी, हिंदी जी तुमची मातृभाषा असेल त्याप्रमाणे मला इंग्लिश बोलायचं आहे. कृपया करून ME मी म्हणून टाईप करा. वा, पटापट रिस्पॉन्स. आज खूप रिस्पॉन्सिव्ह क्राऊड आहे. आज माझं वेबिनार नंबर 3 आपण ज्याप्रमाणे रिस्पॉन्स देतोय क्राऊड, हॅट्स ऑफ टू. म्हणजे याच्यावर तुम्ही इन्व्हॉल्ड आहात आणि तुम्ही मनापासून वेबिनार अटेंड करताय हे क्लिअरली याची पोच पावती मिळेल. व्हेरी गुड. कीप ऑन गिव्हिंग द रिसेप्टिव्ह, कीप ऑन गिव्हिंग द दिस थिंग्स. ओके, तिसरा महत्वाचा पॉईंट आहे, जग ग्लोबलाइज झालं. मला नेहमी वाटतं करोनानी नुकसान नाही, प्रॉफिट दिलं जर आपण चांगल्या अँगलने बघितलं. पूर्वी ऑब्व्हियसली लोक म्हणायचे की जग ग्लोबलाइज इन स्मॉल विलेज झालं स्मॉल, पण आता बघा आपण जवळ 1.5 ते 1.5 वर्ष ह्या लॉकडाऊन सिच्युएशनमध्ये आहोत.
मार्चला गेल्या वर्षी जे लॉकडाऊन लागला त्याच्यानंतर आत्ता ज्या नोकऱ्या ज्या आहेत वर्क फ्रॉम होम झालेल्या आहेत किंवा तुमचा बेटर जॉब असेल, तुम्ही इंटरनॅशनल क्लायंटशी बोलण्यासाठी आज भले ऑफिस जे बाहेरचे असतील पण इंग्लिश कम्युनिकेशन ही खूप एसेन्शियल लँग्वेज मानली जाते. तुम्ही जगाच्या कोणत्याही कॉर्नरमध्ये असाल, तुम्हाला जर इंग्लिश बोलता येत नसेल तर तुमचं जॉब प्रोफाईल हे कमी होऊ शकतं. एक सिंपल उदाहरण देतो. कॉल सेंटर हा जो प्रकार आपण गेल्या अनेक वर्ष 10 वर्ष तर सहज ऐकतो. तुम्ही एक नोकरीचा पगार पण कम्पेअर करा. जी व्यक्ती डोमेस्टिक आणि कॉल सेंटरमध्ये काम करते आणि जी व्यक्ती इंटरनॅशनल कॉल सेंटरमध्ये काम करते त्यांच्या पगारामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. का? त्याला इंग्लिश चांगलं बोलता येतं म्हणून. फक्त त्याची जी कम्युनिकेशन स्किल इंग्लिशमध्ये ती चांगली आहे, तो रिटर्न स्किल त्याची चांगली आहे म्हणून त्याला चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळते. तुम्ही एखाद्या मोठ्या कंपनी मॅनेजिंग डायरेक्टर असाल किंवा मोठ्या कंपनी मॅनेजर असाल, जनरल मॅनेजर असाल तर ऑब्व्हियसली तुम्हाला इंग्लिशमध्येच कम्युनिकेट करणं हे फार गरजेचं आणि सगळेजण ॲग्री करतील. आज इंटरनॅशनल तुम्हाला एखाद्या कंपनीने तुम्हाला रिप्रेझेंट करायला सांगितले की जा फॉरेन कंट्रीमध्ये आणि आपलं प्रोजेक्ट हे सर्वांसमोर प्रेझेंट कर, तर काय होणार आहे की तुम्हाला इंग्लिशमध्ये प्रेझेंट करणं का तुम्ही जॉब प्रोफाईल पण वाढतो. की तुम्ही एखादा बिझनेसमॅन असाल, तुम्हाला समजा इंटरनॅशनल क्लायंट्स मिळवायचे असतील, तुमचा बिझनेस खूप वाढवायचा असेल तर नॅचरली इंग्लिश शिकणं हे काळाची गरज आहे आणि येणं हे मस्ट झालं आहे. इट इज नॉट अ लक्झरी ॲट दॅट टाईम, इट विल डेफिनेटली बिकम अ नेसेसिटी. आपल्या सगळ्यांना चौथा पॉईंट मी सांगणार आहे तो म्हणजे आपल्या सगळ्यांना फिरायला भयंकर आवडतं. मला माहिती इथे आज 29+ जी लोक आहेत इथे प्रत्येकाला विचारलं फिरायला आवडतं का? डेफिनेटली येस. खूप लोकांना वाटते की मला बाहेरचे देश बघायचे, मला युरोप टूर करायचे, मला बरेच फॉरेन कंट्रीमध्ये जायचे, की प्रत्येकाची तुम्ही जर ड्रीम लिस्ट बघितली ना, ड्रीम लिस्ट बकेट लिस्ट बघितलं, आय एम शुअर की खूप लोकांना असं वाटतं की माझा भरपूर पैसा आला की माझा भरपूर का आलं तर मी ऑब्व्हियसली मी फॉरेन टूर करेन. आता टूर करताना समजा अगदी तिकीट बुकिंगपासून प्लेनमध्ये बसण्यापासून अगदी सगळंच इंग्लिशमध्ये, सगळंच म्हणजे सगळं इंग्लिशमध्ये. उद्या तुम्ही लँडअप झाले फॉरेन कंट्रीमध्ये, तुमचे जे बाहेरच्या रस्त्यावरचे बोर्ड देखील आहेत ते पण सगळं इंग्लिशमध्ये असणार आहेत आपल्या, ते पण सगळे इंग्लिशमध्ये असणार आहेत. त्यामुळे तिथे पण प्रॉब्लेम होणार. असं एक अनुभव सांगावं असं वाटतं मला. बरेच जण काही आमच्याकडे सिनियर सिटिजन्स येतात इंग्लिश शिकण्यात, सिनियर सिटिजन्स. म्हणजे त्यांचं वय साधारणपणे ऑब्व्हियसली 60+ असतं, काही 65 असतात, काही 70 असतात. त्यांची मुलं तिकडे असतात आणि तिथे त्यांना बोलवलेलं असतं. तिथे गेल्यानंतर सगळं जेव्हा इंग्लिशमध्ये असतं तेव्हा ते आमच्याकडे येतात की आम्हाला शिकायचं इंग्लिश आणि तिथपासून जर मग त्यांचा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे त्यांना देखील इंग्लिश गरजेचं असतं. हे परत एकदा ट्रॅव्हल करताना आणि खूप महत्त्वाचं इंग्लिश रोल प्ले करतं. कारण प्रत्येक जर तुम्ही जगात बघितलं प्रत्येक पाच माणसामागे 5 प्रत्येक 5 माणसामागे एकाला इंग्लिश समजतं किंवा बोलता येतं, तोडकं मोडकं तरी. प्रत्येक 5 हे ॲनालिसिस हे स्टॅटिस्टिक्स सांगतं. हे माझा फिगर ना अख्खं स्टॅटिस्टिक्स सांगतं तुम्हाला की प्रत्येक 5 माणसामागे एकाला तरी इंग्लिश कळतं किंवा बोलता येतं मिनिमम. मग एवढी स्ट्रेंथ, एवढी ताकद ह्या इंटरनॅशनल लँग्वेजमध्ये आहे. आणि लक्षात घ्या या लँग्वेजमध्ये एक प्रकारची ग्लॅमर आहे. आपण ठीक आहे, आपल्या प्रत्येक आपली मातृभाषा आवडत असते, प्रत्येकाचं प्रेम असतं आपल्या भाषेवरती, प्रत्येकाला वाटतं की माझा मराठी हिंदी वाटते तुमची लँग्वेज असते मदर टंग चांगली येतं. पण जेव्हा तुम्ही इफ यू ॲड दिस लँग्वेज इन द आर्मरी इट विल टेक यू इन ॲब्सोल्युटली डिफरंट झोन ऑल टुगेदर. Okay, it will take you to a different zone altogether. That's why in traveling also you require this language because of course this language has got different richness to it. सोशल मीडिया, आज मीडिया किती क्लोज झालंय. आज सोशल मीडिया आपण रेग्युलर वापरतो. दिवसातनं माझ्या माहितीनुसार 8 ते 10 तास आपण मोबाईल किंवा लॅपटॉपवरतीच असतो. एम आय राईट? 8 ते 10 तास कमीत कमी आपण मोबाईलवरती असतो किंवा लॅपटॉपवरती असतो. आणि ही सगळ्यांची भाषा ज्यामध्ये व्हॉट्सअप असू दे, फेसबुक असू दे, कोणते सोशल मीडिया टूल्स असू दे किंवा गुगल असू दे, बहुतांशी सगळे कंटेंट्स हे इंग्लिशमध्ये असतात. डू यू एग्री विथ माय पॉईंट ऑफ व्ह्यू? प्लीज टाईप वाईन चॅट बॉक्स. जर तुम्हाला पटते की तुमचं सोशल मीडिया हे सगळं इंग्लिशमध्ये असतं प्लीज टाईप वाईन चॅट बॉक्स. ओके,
येस येस, मला थोडे नवीन चेहरे पण येऊ दे. आय एम हॅपी. रेग्युलर आहेतच आपले चेहरे. जरा पाकिस्तान पण पार्टिसिपेट करा. आय वॉन्ट पार्टिसिपेटिव्ह ऑडियन्स प्लीज. हां बोला, मी बोलायला नंतर देतो, बोलायला नंतर देतो मी. मी बोल हां बोला. हां बोला. No, this webinar is only for those who are not able to speak English. See, this webinar is for those people who want to learn English. It is not for those people who are fluent in English, sir. Okay? This webinar is for those people who want to learn English. For this webinar is there. So I'm going to take a separate webinar for those who want to learn high profile English. Are you getting me, sir? Okay? मी येतो तुमच्या नंतर सर. पण हा सर इंग्लिश टू इंग्लिश हा वेबिनार नाही आहे, स्पष्ट क्लिअर करतो. हा वेबिनार मराठी टू इंग्लिश आहे सर. हा पूर्ण वेबिनार आपण सेपरेट करू. तुम्हाला मला कॉन्टॅक्ट करा, आपण सेपरेट तुमच्यासाठी इंग्लिश टू इंग्लिश वेबिनार ठेवू. ओके. आज रिक्वेस्ट बाकीच्यांनी मी तुम्हाला चान्स दिला बोलायला. तुमचा जरा माईक जरा ऑफ करून टाका सर. मी बोलतो आपण तुमच्या पण बोलू सेपरेटली. ओके, गॉट इट. लँग्वेज 90% मीडिया, सोशल मीडिया जे आहे हे. ओके, यू कॅन स्विच ऑफ द माईक सर. आय टॉक विथ यू आफ्टरवर्ड्स. I'll talk to you one to one sir for in that regard. ओके, कम्प्लीट सोशल मीडिया आपली जी आहे, कम्प्लीट सोशल मीडिया जे आहे की चांगले मॅगझिन्स तुम्हाला वाचायचं असेल, चांगले न्यूजपेपर वाचायचं, लक्षात घ्या जर एखादं इंटरनॅशनल मॅगझिन हातात आलं, फोर्ब्स म्हणा किंवा एंटरप्रेन्योर, की त्याचंच एक वेगळंच फील असतं. एक त्याचं वेगळं फील असतं. कशाला लांब जायचं. आपण जगात सगळ्यात जास्त फिल्म्स आपण बनवतो, पण आपल्याला सगळ्यात अट्रॅक्शन असतं हॉलिवूड मूवीचं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे वर्षातनं एकदा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल होतो. जगातले सगळे फिल्म्स त्या फेस्टिवल दाखवले जातात, जगातले. मग ते इंग्लिश असतील, स्पॅनिश असतील, जर्मन असतील. ओके, इंग्लिश काही मूवीज आहेत, काही स्पॅनिश. पण हे जे नॉन इंग्लिश मूवीज आहेत, म्हणजे स्पॅनिश आहे, जर्मन आहे, फ्रेंच आहे, ते ऑब्व्हियसली भाषा आपल्याला नाही कळत. पण खालते सबटायटल्स जे असतात, सबटायटल्स हे इंग्लिशमध्ये असतात. म्हणजे ॲटलिस्ट सबटायटल्स वाचून देखील आपण ती फिल्म एन्जॉय करू शकतो. त्यामुळे हा एक मेजर प्लस असतं की मीडियाची लँग्वेज आहे. आज आपल्याला अट्रॅक्शन असतं राजदीप सरदेसाईचं, आज आपल्याला अट्रॅक्शन असतं अर्णब गोस्वामीचं, आज आपल्याला अट्रॅक्शन असतं प्रणब रॉयचं, आज आपल्याला हे सगळी हर्षा भोगलेचे अट्रॅक्शन आहे. ही सगळी का नावं मोठी वाटतात आपल्याला? कारण ते इंग्लिशमध्ये बोलतात, कारण ते लँग्वेज इंग्लिशमध्ये बोलतात आणि त्यामुळे आपल्याला त्यांचं ग्लॅमर आहे, आपल्याला खूप अट्रॅक्शन. आपल्याला वाटतं की आपण ह्याच्यासारखं बोलावं, ह्याच्यासारखं प्रेझेंट करावं, त्यांचं ओव्हरऑल प्रेझेंटेशन वगैरे आपल्याला नेहमी वाटत असतं की त्यामुळे हे मीडिया लँग्वेजेस. आज मीडिया लँग्वेज आहे, त्यामुळे ती मीडियाची म्हणून एक जबरदस्त लँग्वेज आहे. 6वा पॉईंट मी सांगणार आहे. तुम्ही अरेबिक लँग्वेज, जर्मन लँग्वेज, फ्रेंच लँग्वेज बघायला गेलात आणि इंग्लिश कम्पेअर करायला गेलात, आय एम टॉकिंग इंटरनॅशनल लँग्वेज, इंग्लिश ही सर्वात सोपी लँग्वेज आहे समजण्यासाठी. मार्क माय वर्ड्स, बिलीव्ह मी, ॲब्सोल्युटली बिलीव्ह, बिकॉज आय एम डुईंग दिस ब्लडी फील्ड फॉर लास्ट 30 years. English is one of the easiest language to learn as per international language is concerned, provided you follow proper system, you follow proper mentor, you follow proper guidance. Automatically it is provided you follow the system properly. त्यामुळे एन्जॉय कराल, सर्वात महत्त्वाचं पार्ट आहे. कारण एक लक्षात घ्या, ज्या ब्रिटिशांनी आपल्यावरती 150 वर्ष राज्य केलं, 150+ म्हणेन मी, त्याचा इम्पॅक्ट हा आपल्याकडे होतच नाही. मला माहिती इथे 35+ जो क्राऊड आहे, इंग्लिश कळत नसतं, काहीच होत आपल्याला. आपला प्रॉब्लेम होतो की आपल्याला कम्युनिकेट करता येत नाही, कारण सिस्टम 42 क्राऊड आहे. ग्रेट, 42 क्राऊड आहे आपल्याकडे. आपला प्रॉब्लेम ते चांगलं कम्युनिकेट करता येत नाही, कारण बेसिक कच्चं असल्यामुळे. त्यामुळे यू विल एन्जॉय दिस लँग्वेज. इट्स वन अ ब्युटिफुल लँग्वेज. आणि तुम्ही अनुभव घ्या की समजा एखादी व्यक्ती 1 तास कंटिन्युअसली इंग्लिशमध्ये बोलतोय, त्याच्यावर लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन जो असतो हा कम्प्लीट बदलतो. त्यामुळे एक प्रकारचं एक फिलिंग, वेगळं फिलिंग आपल्या मनात येतं. हे झाले टोटल 6 पॉईंट. आणि 7वा पॉईंट जो आजच्या सेशनमधला शेवटचा पॉईंट आहे, ही लँग्वेज शिकल्यामुळे, इंग्लिश लँग्वेज शिकल्यामुळे तुम्ही ग्रो होता. आज फॉरेन कल्चर कळतं आपल्याला. तुम्हालाही अनुभव असेल की जर एका ठिकाणी बसल्यानंतर जो अनुभव येतो आणि 4 ठिकाणी फिरल्यानंतर आपल्याला जो अनुभव येतो हा खूप वेगळा असतो. फॉरेन कल्चर, फॉरेन सिस्टम, फॉरेन एटिकेट्स जे आहेत ते तुम्हाला हे लँग्वेज तुम्ही ग्रो होता. यू स्टार्ट ग्रोईंग, यू स्टार्ट लर्निंग.
विथ दिस लँग्वेज. असे टोटल 7 पॉईंट्स मी कव्हर केले. बरेच पॉईंट कव्हर करतात. आपले 7 पॉईंट जर हे मेन 7 पॉईंट्स मी कव्हर केल्यानंतर तुम्हाला जो अनुभव येणार आहे लँग्वेज शिकल्यानंतर, पण तुम्हाला ते प्रॉपर सिस्टमने फॉलो करायला लागणार. एक सुंदर काम आपल्या टेक्नॉलॉजीने केलेलं आहे. मला माहिती आहे बरेच जण इथे जे आहेत त्यांनी कधी लास्ट इयरपासून कधी झूम आणि गुगल मीट ऐकलं नसेल किंवा सोशल प्लॅटफॉर्म ही वापरले नसतील. पण करोनाने खूप सुंदर काम केलेलं आपल्याचे बरेचसे मीटिंग आहेत झूम आणि गुगल मीट होतं. तर टेक्नॉलॉजीने आपल्याला जग जवळ आलेलं. मला माहिती इथे आपल्याकडे आता वेबिनारला 42 जण जमलेले आहेत ते ऑल ओव्हर महाराष्ट्रामुळे जमलेले आहेत. आणि हे पॉसिबल झालं आहे बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजी. आपण प्रत्यक्ष अशा पद्धतीने भेटतोय आज की आज 40 लोक एकत्र आले टेक्नॉलॉजी प्रॉपर उपयोग करून. पण त्यासाठी तुम्हाला तुमचं पेशन्स लागणार इंग्लिश शिकण्यासाठी. तुम्ही सरेंडर होणं गरजेचं आहे. तुमच्या मेंटॉर किंवा ट्रेनरवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे, जे आम्ही याच्यात करतो. त्यामुळे त्या पद्धतीने मी फॉलो केलं. बाकी पूर्ण आम्ही तुम्हाला देतो आणि विल लिटरली हँड होल्ड यू अँड टेक यू टू डिफरंट झोन ऑल टुगेदर. एक अशा पद्धतीने इंग्लिश शिकणं का गरजेचं हे 7 पॉईंट्स मी तुमच्याशी शेअर केलेले आहेत. आपण वेगळाच सेशन घेणार आहोत क्वेश्चन आन्सर, ते आपण हे करू आपण. आणि अशा पद्धतीने आपण 7 जर पॉईंट्स लक्षात ठेवले तर इट विल टेक यू इंग्लिश टू अ डिफरंट लेवल. नमस्कार, मी मंजिरी पाठक. मागच्या या 1-1.5 वर्षात या कोविड सिच्युएशननी आपल्याला बरंच काही शिकवलं आहे, बरंच काही आपण गमावलं आहे, खूप काही आपण जोडलं आहे, काही तोडलं आहे. आपल्यावर परिणाम निश्चित झालेला आहे. जसा आपल्यावर झाला आहे तसाच तो लहान मुलांवर देखील झाला आहे. त्याचा इम्पॅक्ट कदाचित आपल्यापेक्षा अधिक जास्त झालेला आहे. या मागच्या 1-1.5 वर्षात मुलं कुठेतरी त्यांचं बालपण हरवून बसली आहेत असं मला नेहमी वाटतं, प्रकर्षाने जाणवतं. मुलांना बाहेर जाऊ द्यायचं नव्हतं. आतमध्ये हातात भरपूर वेळ होता, करायचं तर काय. या सिच्युएशनमध्ये असताना की मुलांचा जो वेळ आहे तो सदुपयोगी लागावा, सत्कारणी लागावा, यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असते. आणि याच विचारात असताना उद्योग ऊर्जाच्या माध्यमातून सचिन चोगले सर यांचं एनग्रो हे स्पोकन इंग्लिशचं यांचे क्लासेस आहेत, ते ऑफलाईन आणि ऑनलाईन घेतात याची माहिती मिळाली मला. मी पण उद्योग ऊर्जाची मेंबर आहे. जे व्यावसायिक आहे त्यांच्यासाठी हा ग्रुप आहे. माझ्या मुलाला स्पोकन इंग्लिशसाठी लावावं हे मला प्रकर्षाने जाणवत असताना मला सचिन सरांची आठवण झाली. आणि एनग्रोविषयी मी जेव्हा माहिती काढली तेव्हा नक्कीच आपण पुढे जायला हवं. म्हणून माझ्या मुलाला, जो की 7व्या वर्गात आहे, त्याच्यासाठी स्पोकन इंग्लिशच्या क्लासेस मी लावले. त्यावेळेला ऑनलाईन होतं आणि आता त्यांचं ऑफलाईन पण सुरू झालेलं आहे. 100 दिवसांचा हा कोर्स होता. आणि बाहेरच्या जगात वावरायचं आहे तर आत्मविश्वास हवा. इंग्लिश बोलणं हे अत्यंत जरुरी आहे. आणि हे जे लहान वय असतं, अर्थात शिकायला कुठलंही वय लागत नाही. लहान वयात आपण जेव्हा शिकतो तेव्हा अधिक ग्रास्पिंग पॉवर आपली असते, मेमरी स्ट्रॉंग असते आणि नवीन कुठलं शिकायची कधी लाज नसते, काही भीती नसते. सो लहान मुलांना किती शिकवलं, काही शिकवलं तरी ते पटकन ग्रास्प करतात. हे अगदी योग्य वय आहे मुलांना काही पण शिकवण्यासाठी. सो माझ्या मुलाला मी इथे घातलं. त्याचा कॉन्फिडन्स अर्थातच बिल्डअप झाला. त्याचं इंग्लिश सुधारलं. छोट्या छोट्या गोष्टी मॅटर करतात. सरांनी ते खूप छान पद्धतीने सांगितलं त्याला. आणि तो आता इंग्लिश अगदी निर्भीडपणे बोलू शकतो. त्याचे एक ओव्हरऑल डेव्हलपमेंट झाली. सो हे सगळं आपल्याला कधी कधी वाटतं हे खूप साधं आहे, पण ते त्यांनी खूप इम्पॅक्ट होत असतो या सगळ्या गोष्टीचा. त्याच्या पुढच्या आयुष्यात पण त्याला आता जेव्हा तो कुठे बाहेर जातो किंवा अधिक काही त्याला नवीन करायचं असतं, तो खूप कॉन्फिडेंटली तो स्टेजवर जातो. अनेक परफॉर्मन्सेस त्यांनी केले. एक ॲक्ट पण केला होता, तो फ्लुएंटली इंग्लिशमध्ये त्यांनी तो केला, विच इज व्हेरी कमेंडेबल. सो मी सचिन सरांना, त्यांच्या पूर्ण टीमला धन्यवाद देऊ इच्छिते. आणि सगळ्यांना मी हा स्पोकन इंग्लिशचा क्लास रेकमेंड करते डेफिनेटली. सर गेल्या अनेक वर्षांपासून इंग्लिश शिकवतात आहे एनग्रोच्या माध्यमातून. अनेक लोकांचे, अनेक व्यावसायिकांना त्यांनी त्यांचं इम्प्रूव्हमेंट झालेलं आहे. सो मी डेफिनेटली सगळ्यांना रेकमेंड करेल एनग्रोसाठी. सचिन चोगले सरांना डेफिनेटली तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू सो मच.
Hello, hi, how are you? My name is Ganesh Mane. I'm from Mumbai. You must have seen me in drama, movies, and serials. Now in IPL 2021, you have also seen my phone pay dance ad. Besides, you may have heard my voice. मेरा नाम है जय. आमिर को तुम जानते हो ना? उन्होंने ही मेरे बड़े भाई से बात करके मुझे यहाँ भेजा है. भाई का नाम है धर्मा भैया. एक छोटा सा मसला था, इसलिए वो नहीं आए. डरने की कोई बात नहीं, मैं आपका पूरा ख्याल रखूंगा. अतिथि देवो भव. हम हिंदुस्तानी है साहब. आइए. डॅड, मला तुमचं स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गात कोणत्याही प्रकारे आड यायला आवडणार नाही. होय डॅड, मी तुम्हाला नक्कीच मदत करीन कॉंग आयलंड बनवण्यासाठी. द रेमी नॅचरल हिस्ट्री अँड मरीन प्रिझर्व. इन आवर फील्ड कम्युनिकेशन Is just as important as acting. If you want to work in Bollywood industry, you have to learn English. Being taught in Marathi, I was kind of afraid of English language. When I came to know about Mr. Sachin Chogle's English speaking course, I took admission there. In this course, you are taught everything from basic. Slowly the grammar is fixed. After that, an interesting game has been designed by Mr. Sachin Chogle sir, which makes your English speaking better and also increases your self-confidence. So take admission in Mr. Sachin Chogle's English speaking course today. This will definitely give a new direction to your career and your life. And this new direction will definitely help you to reach your goal. Thank you. ओके, अत्यंत सुंदर. हे दोघे आत्ता जे बघितलेत तुम्ही, माझे स्टुडंट्स, एक पॅरेंट्स आहेत आणि एक जे बघितलं तुम्ही सुरुवातीला गणेश माने सर जे आहेत, खूप डेव्हलपमेंट त्यांच्यामध्ये झाली तुम्ही. आणि सांगायला आनंद होतो की स्टोरी टेल ॲप जो आहे, आणि तुम्ही आता काही बघितलं असेल डब मूवीज, ते साऊथ इंडियन मूवीज हिंदी मराठीमध्ये डब करतात. आणि त्यांचा एक ड्रीम आहे की ते ऑस्करला जाऊन त्यांचे हिंदी मूवीज हे डब करणार आहेत. त्यामुळे हा सगळा अनुभव हे जेन्युइन अनुभव आलेत आणि मनापासून दिलेले कॉम्प्लिमेंट आहे. आणि मला नेहमी वाटतं जर आपण चांगलं काम केलं की लोक मनापासून कॉम्प्लिमेंट देतातच. हे तुम्ही रिव्ह्यूज आत्ता बघितलेले. ओके, हे झालं आपलं इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश. मी 7 पॉईंट्स मी सांगितलेत. आत्ता तुम्ही फीडबॅक बघितला लोकांचा. आत्ता मी पुढे जाणार आहे की लोकांना वाटतं की एक्झॅक्टली क्लासमध्ये होतं काय. आता मी जो प्रेझेंटेशन देणार आहे तो डेमो प्रेझेंट करणार आहे काही मिनिटात, की आपण काय एक्झॅक्टली क्लासमध्ये करतो हे माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण त्याच्याकडे तर वळतो. मी डेमो क्लास प्रेझेंट करतो तुम्हाला. किती जण रेडी आहेत डेमो क्लास करण्यासाठी? जरा मी म्हणून टाईप करा चॅटबॉक्समध्ये. मलाही जोश येऊ दे आणि तुम्ही आहात अवेक, कारण जवळजवळ आपण एक अर्धा 35 मिनिटं एकत्र आहोत. वा, जर पटापट येऊ दे. सगळ्यांनी जरा इन्व्हॉल्वमेंट दाखवा, एनर्जी दाखवा. पटापट जस्ट शो युअर एनर्जी. कमान 3:30 इन द आफ्टरनून. आय वॉन्ट अ स्ट्रॉंग एनर्जी. चहाचा कप तुमच्या बाजूला असेल, थोडं एनर्जी येऊ दे, अजून थोडं येऊ दे. येस, कमान बी फास्ट. या ओके, मला सगळ्यांचे 40 एक जण आपल्याकडे आहोत. 40 जणांचे जरा येस येऊ दे. गट, मी येऊ दे. वाव, स्नेहल जगताप रेग्युलर मागे पण होत्या त्या. गट अजून जरा पटापट येऊ द्या. ठीक आहे, चलो ग्रेट. लेट मी प्रोसीड फर्दर. सुरुवात करतो आज मी एक वेगळा पार्टकडे, आणि खूप महत्त्वाचा पार्ट आहे त्याच्याकडे मी आता वळतोय. इंग्लिशमध्ये ग्रामरचा रोल फार महत्त्वाचा आहे. ग्रामर तसं म्हटलं तर खूप वास्ट आहे. शाळेमध्ये पण शिकलेलो असतो आपण, आणि याच्यात पण शिकणं, म्हणजे दोघांमध्ये फरक काय. शाळेमध्ये तुम्ही अनुभव घेतला असेल, शाळेमध्ये प्रामुख्याने फोकस जो असतो आपला तो म्हणजे रायटिंग स्किलकडे फोकस केलेला असतो. पण रायटिंग स्किल प्रत्येक उपयोगी असं नाही आहे. वन्स यू स्टार्ट कम्युनिकेटिंग विथ द अदर्स, तुम्हाला जे ग्रामर जे बोलण्यासाठी उपयुक्त असतं त्या ग्रामरकडे आज मी वळणार आहे. एक लक्षात घ्या, कोणतेही वाक्य जनरली जर प्रॉपर पॅटर्नने तुम्ही गेलात तर कोणतेही वाक्य जेव्हा तुम्ही मराठी टू इंग्लिश ट्रान्सलेट करता, मराठीतलं किंवा तुमच्या नॉन इंग्लिश लँग्वेजहून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करता, त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा रोल असतो टेन्सेस आणि हेल्पिंग वर्ब्सचा. मी आज टेन्सेसकडे नाही वळणार आहे. ज्यांनी मागचाच माझा वेबिनार अटेंड केला असेल तेव्हा मी टेन्सेसकडे रेफर केलं, पण आज मी रेफर नाही करणार आहे. आज मी एक वेगळा पार्टकडे जाणार आहे जो पण फार महत्त्वाचा आहे पार्ट, ते म्हणजे हेल्पिंग वर्ब्स. किती जणांना माहिती आहे हेल्पिंग वर्ब्स ही कन्सेप्ट इंग्लिशमध्ये आहे? ज्यांना माहीत असेल त्यांनी फक्त आय म्हणून टाईप करा. आय, कॅपिटल आय म्हणून टाईप करा. हेल्पिंग वर्ब आम्हाला माहिती आहे म्हणून. जस्ट टाईप आय इन चॅट बॉक्स. ओके, फक्त ओके,
गुड गुड गुड. थोडे नवीन चेहरे पण येऊ दे. ओके ओके ठीक आहे, चल, डझंट मॅटर. हेल्पिंग वर्ब. कॅन यू टेल मी हाऊ मेनी हेल्पिंग वर्ब्स आर देअर? एनीबॉडी? टोटल हाऊ मेनी हेल्पिंग वर्ब्स आर देअर? नो प्लीज व्हॉइस बंद करा, प्लीज प्लीज. आय वॉन्ट यू टू राईट इन चॅट बॉक्स, कारण मी सगळ्यांचं माईक ओपन सांगितलं प्रॉब्लेम येईल आपल्याला, ऐकायला प्रॉब्लेम येईल सगळं. शेवटा जर हां come on, please type numbers in chat box. Numbers, I want numbers in chat box. 1 2 3 5. How many helping verbs are there? Come on, come on, come on, come on. How many helping verbs are there? कोणालाच माहित नाही, मला नंबर दिसतच नाही इकडे. Nobody knows. 17. Wow, Savita, perfect. Okay, what about others? Okay, Savita ना माहिती आहे 17 हेल्पिंग वर्ब्स. ओके नाही प्लीज नो, ॲक्च्युअली आय रिक्वेस्ट बॉटम ऑफ द हार्ट, आपण चॅटबॉक्सचा यूज करणं. आपण तुम्हाला मी स्पेशल नंतर देणार आहे क्वेश्चन आन्सर सेशनसाठी. ओके, आय वॉन्ट यू टू राईट इन चॅट बॉक्स प्लीज. इट्स अ रिक्वेस्ट बॉटम ऑफ द हार्ट सर. नाही तर तो केवॉस होऊन जाईल सर. आपण प्रत्येकाला एक चान्स देणार आहोत. इट विल बिकम केवॉस अदरवाईज. ठीक आहे, मी ओपन करतो. टोटल 17 हेल्पिंग वर्ब, 17. ऑफिशियली 12 टेन्सेस, 12 टेन्सेस अँड 17 हेल्पिंग वर्ब्स आहेत. 17 कॅन, कोड, शुड, मस्ट, वुड हॅव, बरंच आहे ते. पण आतलं काही मी भाग कव्हर करणार आहे, कारण आपलं सेशन पूर्ण नाही. जर मी सगळे 17 घ्यायला लागलो तर इट विल बी नॉट पॉसिबल फॉर मी टू कम्प्लीट द सेशन. ओके, आज आपण काही मोजके हेल्पिंग वर्ब्स करणार आहोत. एक लक्षात घ्या, इनग्रोमध्ये आम्ही जी सिस्टम फॉलो करतो तात्पुरतं आपलं शाळेतलं आयडेंटिफिकेशन विसरायचं आहे. क्रिया चालू आहे बंद, कारण इट लीड्स टू कन्फ्युजन अँड लीड्स टू केऑस. आपण इनग्रोमध्ये एक सिस्टम डिझाईन केली, त्या सिस्टमप्रमाणे आपल्याला पहिलं आयडेंटिफाय करायचं. ओके, पहिली प्रोसेस असते वाक्य करताना, तुम्हाला ते वाक्य आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर आमच्या भाषेत आम्ही त्याला फॉर्म्युलाज म्हणतो, त्या टेन्स हेल्पिंग वर्ब्स असतात, आणि मग ट्रान्सलेशन होतं. आज त्यातलं पहिलं हेल्पिंग वर्ब मी आज घेणार आहे ते म्हणजे कॅन. CAN, कॅन. ओके, टाईप करा चॅट बॉक्समध्ये कॅन. प्लीज टाईप इन चॅट बॉक्स कॅन. CAN. माझा आवाज येत असेल तुमच्यापर्यंत, प्लीज टाईप कॅन इन चॅट बॉक्स. दर्शन कॅन, श्वेता कॅन, मयुरेश कॅन, निक कॅन, भारती कॅन. ओके 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 ओके. नंबर 1 हेल्पिंग वर्ब इज व्हेरी गुड. रिसिप्टिव्ह क्राऊड आहे. सुंदर सुंदर. कीप इट अप. व्हेरी गुड. फॅबुलस. गॉचियस. लेट्स स्टार्ट विथ द कॅन. आता कॅन म्हणजे कसं ओळखायचं? ज्या वाक्यांचा शेवट होऊ शकतं, होऊ शकत नाही असं होतं. ज्या वाक्यांचा शेवट होऊ शकते, होऊ शकत नाही असं होत असेल, अशा वाक्यांना आपण कॅन म्हणतो. आय रिपीट, ज्या वाक्यांचा शेवट होऊ शकतं, होऊ शकत नाही असं जेव्हा होतं तर ते कॅनमध्ये. एक्झाम्पल, येऊ शकतो, बोलू शकतो, जाऊ शकतो, लिहू शकतो, अशा प्रकारची वाक्य असेल तर डोळे झाकत ते CAN, कॅन, बिंदास कॅन लिहायचं. आपण एक पूर्ण उदाहरण घेऊया त्याचं. मनोज येऊ शकतो. मनोज येऊ शकतो हे वाक्य कॅनमध्ये आहे. हे वाक्य टेन्समध्ये नाही आहे, हे वाक्य कम्प्लिटली कॅनमध्ये आहे. मी परवा जाऊ शकतो, अगेन इट इज कॅन. किंवा मी परवा जाऊ शकत नाही, अगेन इट्स अन एक्झाम्पल ऑफ अ कॅन. ओके ओके, टाईप पण झालं चॅटबॉक्स. मनोज येऊ शकतो इज कॅन, किंवा मनोज येऊ शकत नाही. निगेटिव्ह असेल तर येऊ शकत नाही होतं. हाच डिफरन्स आपल्याला जाणवतो. दिस इज कॅन. इज इट क्लिअर? सगळ्यांना क्लिअर आहे? प्लीज टाईप येस, म्हणजे वाय इन चॅट बॉक्स. If it is clear with you, please why in chat box. Okay, good. Okay, let me move further. दुसरं हेल्पिंग वर्ब जे आहे ते म्हणजे कुड. COULD. Please type could in chat box if you are with me. Everybody, please type could in chat box. COULD. Okay, yes, I want some new faces also. Come on, new faces I want new faces. Yeah, come on. Show some interaction, show some energy. I know you're a bundle of energy. Just show your energy. If you're getting me, just don't be a mute spectator. I want you to participate. I want participating crowd. Wow. People are coming, showing response. Good. होऊ शकले. ओके, होऊ शकले,
होऊ शकले नाही, होऊ शकले नाही इज कुड. आय रिपीट, COULD कुड. होऊ शकले नाही इज कुड. फॉर एक्झाम्पल, पगाचंच वाक्य घेऊ आपण. मनोज येऊ शकला, मनोज येऊ शकला किंवा मनोज येऊ शकला नाही, दॅट इज गुड. डोंट मेक इट कॉम्प्लिकेटेड, गो विथ दिस फ्लो ओनली. मनोज येऊ शकला किंवा मनोज येऊ नाही शकला, दॅट इज सपोज टू बी गुड. मी जाऊ शकलो इज अगेन अ गुड. डिड यू अंडरस्टँड डिफरन्स? बारीक फरक आहे दोघांमध्ये, एकदम बारीक फरक आहे. जर आपण तो पर्टिक्युलर आयडेंटिटी फोकस्ड असाल तर तुमच्या लक्षात येईल पहिलं जे होतं ते होऊ शकतं, होऊ शकत नाही. आत्ता जे आहे तो होऊ शकले नाही. हा जो डिफरन्स आहे, बारीक डिफरन्स आहे, जर तुम्हाला ते आयडेंटिफाय करता आलं, नथिंग लाईक दॅट. मनोज येऊ शकतो इज कॅन, मनोज येऊ शकलो इज गुड. इज इट ओके? आर यू गेटिंग मी द डिफरन्स? ओके, टाईप 1 इन चॅट बॉक्स. ओके, गुड, नाईस. लेट मी मूव फर्दर. जे पुढचं देखील खूप लोकांमध्ये जे कन्फ्युजन आहे त्यातलं हेल्पिंग वर्ब मी आज घेणार आत्ता परत एकदा. पुढचं आहे शुड. SHOULD, शुड. प्लीज टाइप इन चॅट बॉक्स शुड इफ यू आर एबल टू हिअर मी प्रॉपरली. या मयुरेश पटकन मी शुड. ओके, गुड. सविता शुड. गुड. नाईस. एक्सलंट. शुड. ओके, आता पूर्ण फोकसने ऐका मी आता काय बोलणार आहे ते. शुड करायला पाहिजे किंवा नाही करायला पाहिजे, करायला पाहिजे किंवा नाही करायला पाहिजे, करायला नको, कसं आहे? करायला पाहिजे किंवा नाही करायला पाहिजे की करायला नको, हे जे असेल तर ते आहे शुडमध्ये. उदाहरण घेऊ. ओके, जायला पाहिजे, यायला पाहिजे, सांगायला पाहिजे, हे सगळं शुड. आय रिपीट, जायला पाहिजे, करायला पाहिजे, बोलायला पाहिजे, हे सगळं शुडमध्ये. उदाहरण, मनोजचं उदाहरण घेऊ आपण. मनोजला यायला पाहिजे. आपण चांगलं अजून थोडं पॉलिश करू. मनोजला यायला पाहिजे, शुड. तुम्ही इथे यायला पाहिजे. ओके, तुम्ही इथे यायला पाहिजे. यायला पाहिजे, नाही यायला पाहिजे, दॅट इज सपोज टू बी शुड. ओके, गॉट इट? हे झालं हेल्पिंग वर्ब नंबर 3. पुढे जाऊ आपण. हेल्पिंग वर्ब नंबर 4. हेल्पिंग वर्ब नंबर 4 व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ज्या हेल्पिंग वर्बमध्ये कमांड, एक जोर आहे, एक फोर्स आहे. आणि मला नेहमी वाटतं जी व्यक्ती हेल्पिंग वर्ब वापरते त्याला एक वेगळ्या प्रकारचा बाज असतो, एक हायर ऑथॉरिटी येतं किंवा अत्यंत कॉन्फिडन्स त्या व्यक्तीमध्ये असतं, आणि ते म्हणजे मस्ट. MUST. कृपया, हां, मयुरेश शार्प आहेत, इमिजिएटली टाईप केलंय. कृपया करून याचा उच्चार मस्ट करा, कारण मी बाहेर मूस्ट ऐकलंय. मूस्ट विच इज ॲब्सोल्युटली हॉरिबल प्रोनाऊन्सिएशन. याचा उच्चार मस्टच होतो, ॲब्सोल्युटली मस्ट होतो. MUST, मस्ट. ओके, ट्राय टू फोकस इन दिस. शुड आणि मस्टमध्ये आता बारीक फरक सांगणार आहे. मस्टमध्ये करायलाच पाहिजे किंवा नाहीच करायला पाहिजे. करायलाच पाहिजे किंवा करायला नाहीच पाहिजे. हा जो प्रेशर आहे चचा, हा जो चचा प्रेशर आहे, याच्यावरून एक वेगळ्या प्रकारचं कॉन्फिडन्स त्या व्यक्तीमध्ये जाणवतोय. तुम्हाला एक वेगळाच कॉन्फिडन्स तुम्हाला त्यात जाणवतोय. करायलाच पाहिजे की नाही करायला पाहिजे, दॅट इज सपोज टू मस्ट. माझं काम झालंच पाहिजे, माझं काम झालंच पाहिजे. ही जी ऑथॉरिटी आहे, हे वाक्य मस्टमध्ये आहे. ही जी ऑथॉरिटी आहे, हा जो कमांड आहे, हा जो फोर्स आहे, ह्या मस्टमध्ये. खूप वेळा माझं पर्सनल ओपिनियन आहे, शुड मला खूप वेळा मुळमुळीत वाटतं. करायला पाहिजे, नाही करायला पाहिजे. पण जेव्हा मी म्हणतो करायलाच पाहिजे, तर ऑब्व्हियसली हा जो कमांड आहे तो कमांड काही वेगळाच आहे का औरच आहे. हा शुड आणि मस्टमध्ये फरक जाणून घ्या.
ओके, आता आपण एकूण किती आपण हेल्पिंग वर्ब्स केले? कॅन एनिबडी टाईप इन चॅट बॉक्स? आपण किती हेल्पिंग वर्ब्स केलेले आहेत आतापर्यंत? येस, इफ आय एम ऑडिबल. ओके, रोहनदास 4 बरोबर आहे. भारती सोनावणे 4, निक 4, वैभव 4. Good, good, good. I want others to participate. Come on, show me your interest. Come on. Okay. हे झाले आपले 4 हेल्पिंग वर्ब्स. अजून शेवटचे 2 हेल्पिंग वर्ब्स करू आपण अँड देन विल गो फॉर क्वेश्चन आन्सर सेशन. पुढचं हेल्पिंग वर्ब आहे ते म्हणजे लेट. LET. LET. Please type in chat box LET. If you're able to get me, LET, let. Okay, come on. ओके, मयुरेश खूप फास्ट आहेत. लेट. दर्शन फा. ओके, निकनी टाईप केलं आहे, जीवननी टाईप केलं आहे. गट. रवी जगताप इज अगेन लेट. ओके, ठीक आहे. लेटकडे बघू आपण. होऊ दे, जाऊ दे, बोलू दे, करू दे, हे सगळे लेटमध्ये. येऊ दे, जाऊ दे, बोलू दे, करू दे, हे सगळे तुमचे लेटमध्ये. हे काम होऊ दे, त्याला जाऊ दे, पाऊस पडू दे, हे सगळे तुमचे फक्त लेटमध्ये येतात. गॉट इट? होऊ दे, जाऊ दे, बोलू दे, करू दे, ऑल दिस थिंग्स कम इन अ लेट कॅटेगरी. याची स्पेशालिटी सांगते. लेट अँड लेट्स आपण करणार आहोत ना, मजेशीर असतं. जेव्हा तुम्ही ट्रान्सलेट करता ना, सेंटेन्स ट्रान्सलेट करता, आता हे सगळं मी आयडेंटिफिकेशन सांगितलं. जेव्हा आपण ट्रान्सलेशनकडे वळतो, एखादं मराठीतून इंग्लिश ट्रान्सलेट जेव्हा करतो, तो लेट अँड लेट्स असा प्रकार आहे जे नेहमी सुरुवातीलाच येत आहे. बाकी कॅन तुमच्या सब्जेक्ट नंतर येतो किंवा ऑब्जेक्ट नंतर येतो, पण लेट अँड लेट्स असा प्रकार आहे की ते खूप कमांडिंग आहे, की ते सेंटेन्स स्टार्ट्स विथ लेट ओनली. म्हणजे जिथे अमिताभ बच्चनची लाईन आहे की जहां मैं खडा होता वहां लाईन चालू हो जाते, या टाईपचं होतं. लेट हॅज गॉट दॅट मच कमांड. इट कम्स इन द फर्स्ट ओनली. यू कॅनॉट हॅव लेट इन मिडल बिकॉज यू आर मेकिंग अ मेस ऑफ दॅट सेंटेन्स. तो पॉवर या लेटमध्ये आहे. पुढे जातो. पुढचं जे हेल्पिंग वर्ब आहे लेटस किंवा लेट्स. लेटस किंवा लेट्स, दॅट इज माय नेक्स्ट हेल्पिंग वर्ब. लेटस किंवा लेट्स. ओके, चला जाऊया, चला बोलूया, चला गाऊया, चला चहा पिऊया, हे कॉमन जे आपली वाक्य आहे ते सगळे लेट्स. चला आपण असं म्हणतो त्याला. आयडेंटिफिकेशनला असं आहे त्याच्यामध्ये फॉर्मॅट, चला आपण, म्हणजे एकापेक्षा जास्त असतात लेट्समध्ये. चला चहा पिऊया, ऑब्व्हियसली एक नसतो म्हणून एकापेक्षा जास्त असतात. चला पिक्चरला जाऊया, ऑब्व्हियसली एकापेक्षा जास्त लोक त्याच्यामध्ये असतात, त्यामुळे ते नॅचरली हे लेट्समध्येच असतं. अशा प्रकारचे लेट आणि लेट्समध्ये फरक आहे. आणि टोटल आपण 6 केले. शेवटचं एक हेल्पिंग वर्ब घेतो मी अँड देन मी परत अंकिताकडे जाणार आहे. शेवटचं हेल्पिंग वर्ब आपण आत्ता घेऊया ते म्हणजे हॅव ऑब्लिक हॅज टू. हॅव ऑब्लिक हॅज टू. हॅव कुठे वापरायचं आणि हॅज कुठे वापरायचं कंडिशन पण आता आपण डिस्कस नाही करणार आहोत. जेव्हा आपण नंतर कधी ते डिस्कस करू. हॅव कुठे वापरायचं, हॅज कुठे कंडिशन. ओके, आपण हॅव हॅज टू. करावं लागतं, करावं लागत नाही, हॅव हॅज टू. करावं लागतं, करावं लागत नाही इज हॅव हॅज टू. मला हे काम करावं लागतं, हॅव हॅज टू. मला तिथे जावं लागतं, हॅव हॅज टू. अशी जे वाक्य येतात तर ती सगळी आपली हॅव ऑब्लिक हॅज टू मध्ये येतात. ओके, हे झालं हेल्पिंग वर्ब्स. टोटल 17 आहेत. आपण एक एक करत जातो हळूहळू करत. मी जस्ट तुम्हाला एक झलक दिली, त्याप्रमाणे आपण जाणार आहोत. ओके, कॅन एनीबडी टेल मी हाऊ मेनी हेल्पिंग वर्ब्स यू हॅव कवर्ड टुडे? कॅन यू प्लीज राईट इन चॅट बॉक्स हाऊ मेनी हेल्पिंग वर्ब्स यू हॅव कवर्ड? येस, एनीबडी? हाऊ मेनी हेल्पिंग वर्ब्स यू हॅव कवर्ड? 7. वाव, रोशन खूप फास्ट आहेत एकदम पटापट. भारती मॅडम पण फास्ट आहेत. 7. मयुरेश 7. वैभव 7. रवी जगताप 7. गुड. निक 7. वंडरफुल वंडरफुल वंडरफुल. ग्रेट 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 ग्रेट. अशा प्रकारचा आपण हेल्पिंग वर्ब्स हा सेक्शन आज कव्हर केला. ज्यांनी पहिल्यापासून शेवटपर्यंत आता वेबिनार ऐकलेला आहे त्यांचं खरोखर मनापासून स्वागत. आणि नक्कीच आपण लवकरच भेटू एक वेगळा अनुभव घेण्यासाठी, वेगळा ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी. ज्यांना ट्रान्सफॉर्म करायचं इंग्लिश, त्यांना इंग्लिश एक वेगळ्या लेवलला घेऊन जायचं आहे, नक्कीच इंदूरला कॉन्टॅक्ट करा. माझं कमिटमेंट आहे त्याच्यामध्ये
की आय मेक युअर इंग्लिश ॲब्सोल्युटली फ्लुएंट. देर इज नो डाऊट अबाउट. एवढ्या लोकांचे केलं मी. ऑब्व्हियसली तुम्ही देखील त्यावेळेस मला जॉईन इनग्रो फॅमिली ॲट द अर्लिएस्ट.